वादविवादात यमाला पराभूत करून पती सत्यवानाचे प्राण सावित्रीने ज्या दिवशी वडाच्या झाडाखाली परत मिळवले त्याच दिवशी म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटवृक्षाला मान देऊन आणि सावित्री मातेचं स्मरण करून वडाच्या झाडाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. आणि ह्याच दिवसाला वटसावित्री पौर्णिमा असं म्हणलं जाऊ लागलं. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, जन्मोजन्मी तोच पती मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं. आता सायंटिफिकली बघितलं तर वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं. तसेच वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून खेचून 24 तास ऑक्सिजन पुरवणारं वडाचं झाड हे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा विशेष महत्त्वाचं. म्हणून त्याचं संवर्धन व्हावं, जतन व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा ह्या दिवशी केली जाते. म्हणजे एकीकडे निसर्गाचं संवर्धन सुद्धा आणि दुसरीकडे हेल्थ बेनिफिट्स आणि मेंटल पीस सुद्धा. आणि म्हणूनच प्रत्येकाने जागोजागी वडाचं झाड लावलं पाहिजे, त्याचं संवर्धन केलं पाहिजे, त्याचं जतन केलंच पाहिजे. आणि हो, स्वतःच्या मनाचं समाधान करून घेण्यासाठी वडाच्या झाडाची फांदी तोडून ती घरात आणून कुंडीत खुपसून त्याची पूजा करू नका, वृक्षतोड करू नका. प्लीज, हात जोडतो, पाया पडतो, असं करू नका. निसर्गाची वाट लावू नका प्लीज. वटसावित्री पौर्णिमेच्या सर्व महिलांना आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.